बघू शकता उन्हाळ्यात सुद्धा पाऊस आलेला आहे. आमच्या पत्र्यावरनं पाणी कसं पडतंय बघा तुम्ही. पत्र्यावरची घाण बघायची आहे का तुम्हाला? हो काय. तर उन्हाळ्या दिवसात सुद्धा पाऊस आलेला आहे आमच्याकडं. मी म्हटलं होतं बघा ब्लॉगमध्ये काढला होता पाऊस येणार आहे म्हटलं. तर आमची चंदन आणि कस्तुरी त्यांची 2 बाळं बघा कसं पत्र्यावरचं घाण पाणी बघा. ही एकदम दुरळा ही बसलेलं कसं आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय बघा पाऊस खरोखरच आलेला आहे. मी म्हणलं होतं ना आबाळ आलेलं होतं. तर बघा आपली कशी त्यांना मजा वाटायला लागली आता पावसात भिजायला आहे का. बघा कसा पाऊस आला. इकडून जास्त आलाय पाऊस. कोणाच्याकडं बघा पाऊस आलेला. आबाळ तर भरपूर असं आलेला आहे बघा. बघा पत्र्यावरनं पाणी कसं पडतंय बघा. बघितलं का ना आबाळ तर किती आलेला आहे बघितला. तर ट्रॅक्टर झाडाखाली लावलेला आहे तिकडं. आता पावसाळ्यातल्या पाऊस आलाय. वारं बिरं सुटलंय बघा. नारळाची फांद्या कशा हालायला लागले त्या. आणि आपण जे मकवान आणलेलं होतं ते झाकून घेतलं जरा फारीनं. म्हणलं भिजून जाईल आणि खराब होईल म्हणून बघा. आणि आपल्या आता गुरासनी बघा खायला टाकलं होतं. तर कोंबडा बघा कसा पळतो या. ते एक कोंबडा आपण दुसरा आहे तो काल कापला होता आणि एकच राहिला होता तो गेलाय डम्पिंगच्या पलीकड. आताच्या ढिगावर तर गाडी भिजते आपली बाहेरच. गाडी काय आता आणली नाही. तर आता पाऊस भरपूर येतोय का काय माहीत नाही पण वाटतंय. तर तिकडं बघा तुम्ही किती दाट पाऊस आहे बघा. हो का दिसला का कसा पाऊस आलेला आहे. तुम्हाला म्हटलं होतं पाऊस येणार तर आलाच पाऊस. 100% पाऊस आला. त्यात काय वाद नाही. तर बघा कसं आहे उन्हाळ्यात सुद्धा ह्या पावसाला कसला पाऊस म्हणायचा. अवकाळी पाऊस नासाडी पाऊस म्हणायचं. तर बघा आबाळ किती आलं या. तुम्हाला आबाळ दाखवतो बघा. बघू शकता किती आबाळ आलेला आहे बघा. चक्क उन्हाळा लागायला लागलेला आहे आणि पाऊस आलेला आहे अचानक. तरी बघू शकता तुम्ही आपल्या गव्हाकडे सुद्धा बघू शकता बघा. वाऱ्यानं आता गहू पडू नये म्हणजे बरं झालं. तर काय आता शेतकऱ्याचं लय अवघड आहे बरं का. जे त्याचं गहू काढायला आलं त्यांचं लय अवघड आहे. कारण का वाळलेलं गहू असतं आणि भिजून जातात आता बघा. ते ज्याने कोणी काढलेला असो किंवा काय. तर बघा ही कशी भिजते ते आपले महाशय 2. तर त्यांना वाटायला लागले पाणीच आहे म्हणून मजा वाटायला लागली. तर पाणी कट्ट्यावरनं आपल्या खाली गेलेलं आहे बघा चक्क. तर तुम्ही बघू शकता बघा इतकं पाणी. पाऊस किती आमच्या गावाकडे झालाय तुम्ही बघा. पाणी व्हायला लागलेलं आहे. दिसलं का तुम्हाला. बघा पाणी व्हायला लागलं बघा. म्हणजे किती पाऊस झालेला आहे. तर मित्रांनो असं कट्ट्यावरचं पाणी गेलेलं आहे बरं का. ती असं जास्त काही नाही. तर तुम्ही बघू शकता बघा असं अजून पत्रावरनं पाणी पडायला लागलंय. कोणाकोणाच्या गावाकडे पाऊस आहे कोणाकोणाच्या गावाकडं पाऊस नाही नक्की सांगा. हो का डांबरीवर सुद्धा पाऊस दिसतोय तुम्हाला पडलेला दिसतोय का टिपकं. हो का रस्त्यावर सुद्धा टिपकं पडलेलं तुम्हाला दिसतोय तसा. बघा दिसतंय का नाही पाऊस पडलेला आहे का. तुम्हाला खोटं वाटतंय का. खरोखर पाऊस आलेला आहे आमच्या इकडं. बघू शकताय तुम्ही. हो का आबाळ आलेला आहे. वारं फिरायला लागलेलं आहे. भरपूर वारा आलेला आहे. हो का नारळाची झाडं फांद्या सुद्धा हालायला लागलेल्या आहेत. ही ना साडीची खडी आहे. ही साडीची खडी आहे.
तर ती तिकडं आबाळ गेलेलं आहे भरपूर, तिकडं आबाळ गेले तोका त्यांचं चिचजान चकूच्या मधनं बघा तुम्ही. तर बघा हो का, आहे का पलीकडे गेला पाऊस बरं का आता तिकडं. तर कोणाकोणाला गावाकडं पाऊस आहे पाऊस नाही नक्कीच सांगा. बाय सगळ्यांना. आमच्याकडं उन्हाळ्या दिवसात पाऊस आलेला आहे, तर हे काय पावसाळ्याचे दिवस नाहीत. तरी बघा कोणाकोणा गावाकडं पाऊस आलेला आहे तर नक्की सांगा. पाऊस आल्यावर सगळी माती बिती अशी कशी ही बसली बघा पावसाने. आणि हो का पाणी दिसलं का तुम्हाला गेलेलं, आणि छान वाटायला लागले. आणि मातीचा वास इतका भारी लागलाय भिजलेल्या मातीचा असा पावसाने, तर छान हे लागलेला वास. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद.